मत्ताईची चोकटली खबर 5वा अध्याय। येसू ते माणसांचे मांदित देखून डोंगर चगून बसला। तवा त्याच्या शिष्याना त्या जोर आले। तवा येसू हे रकमीना बोध करावचा सुरू केला। आत्मेचे बारेत कमीपणा रहोचे वाले धन्य, स्वर्गाचे राज त्यांची सोये। दुःख भोगोचे वाले धन्य, त्यांता समजवचं पडते। नाजूकपणा रहोचे वाले धन्य, भगवंत भाक केले समधे आशीर्वादांता त्यांले देते। नियतीसाठी तहानेना आणि भुकेना रहोचे वाले धन्य, त्यांनी तृप्ती होते। दया दाखवचे वाले धन्य, त्यांवर दया दाखवचं पडते। चोकटले हृदयना रहोचे वाले धन्य, त्यांनी भगवंतता देखते। समाधान करोचे वाले धन्य, त्यांता भगवंताचे लेकर म्हणावचं पडते। नियतीसाठी गोसे भोगोचे वाले धन्य, स्वर्गाचा राजवाडा त्यांचा होये। माझ्यासाठी माणसं तुमवर निंदा टाकून गोसा करून आणि तुमचा लबाडीना समदे रकमीचे खराबले गोष्टी बोलले ना तुम्ही धन्य। तुम्ही खुशीना आनंद होवा, कहा म्हणले ना स्वर्गपा तुमचा इनाम अधिक होऊन राहते। हे रकमीना त्याने तुमचे दुनंदी राहिले प्रवक्तानंतर गोसा केले। तुम्ही हे कलिले मीठ होऊन हा, मीठेचा सवद गेले ना ते काहकून आपणाचा सवद आणू शकते। ते बाहेर फेकून देऊन माणसं खोंदवलेसपणी ते काहलेस काम नाही दे। तुम्ही हे कलिले उजड होऊन हा, डोंगरावर रहोचं चार लपून राहू नाही सके। माणसा दिव उजरून टोपले खालता नाही ठेवेत, पणी दिसडेवर ठेवतेत, तव ते घरात रहोचे समदेनले उजड देते। माणसा तुमचे चोकटले कामांत देखून स्वर्गपर रहोचे तुमच्या बापाता महिमा करेजोग त्यांचे पुढा तुमचे उजडता चमकाव द्या। मोसलिहुले खानुनीत रहो, प्रवक्तानांचे वचनींत रहो। मी नाश करवले आलो म्हणून तुम्ही सोचव नाही, त्यांता घडवलेसपणी नाश करवले मी नाही आलो। हाबर आणि भुई डुबून गेले न कैपणी खानोनी परहोचे घटने समदे घडुत्वरी तीच पण एक गीत रहो, नाही तो सुन्ना रहो, चुकून नाही जये म्हणून कटणे तुम्हाला सांगतो। त्यासाठी हे आज्ञापणू खूप लहानची झालेली एक आज्ञाता काही धरून चाल नसला आणि माणसांता तसा करावसाठी बोध करावचा वाला कोण्यो तो स्वर्गाचे राजवाडे पा खूप कमीपणा राहते। पणी ते आज्ञाता धरून चालून बोध करावचा वाला कोण्यो तो स्वर्गाचे राजवाडे पा खूप मोठेपणानं राहते। तुमची नियत कानुनींत बोध करावचे वाल्यांची नियतीतून काही आणि परिचयनांची नियतीतून काही अधिक नाही झाले ना तुम्ही स्वर्गाचे राजवाडे पा नाही दस म्हणून मी तुम्हाला सांगतो। हत्या नाही कराव, हत्या केले वालेता तस्वे करावसाठी हवाली करते। म्हणून तुमच्या दादी बापानं सांगली गोष्ट तुम्ही ऐकले की मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, आपणाच्या भावावर रेगले येवचे हर एकाची तस्वे करावचं पडते। आपणाच्या भावात देखून बटाडे म्हणून म्हणावचे वालेता खूप मोठे पंचदीपा हवाली करावचं पडते। आणि मूर्खवाल्य म्हणून बोलावचे वालेता नरकातले विस्तपा टाकावचं पडते। म्हणून बलिदेवाचे भोवलेपा बली अर्पण करूत राहतानी तुझेनी तुझे भावाचे मदत विरोध काही राहो हाय म्हणून तेथे तुले हेतू आले ना, तेथीस बलिदेवाचे भोवल्याचे पुढा तुझे अर्पण करायचे तर सोडून देऊन अंदी जाऊन तुझे भावासंग समाधान होई। ते झालेवर येऊन तुझे बलित अर्पण कर। तू सांग वादन करायचे वाले संग तू रस्त्याने जाऊत राहतानीस संगस त्या संग समाधान होई। नाही तर एक मोका तू सांग वादन करायचा वाला तू ता न्यायाधिपतीले हवाली करते, न्यायाधिपती तू ता सिपाहीदारले हवाली करते, तव तू ता बंदी खाने पर टाकते। आखरीचा पैसा खंडूतले थेतनो तू बाहेर नाही येस म्हणून तुले खरंच सांगतो। सिंडरूपण नाही कराव म्हणून सांगलेली आज्ञा तुम्ही नाही ऐकले की मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, एके बाईता वाईटले नजरेनं देखावचं हर एकला संगास आपणाचे हृदय पा ती संग सिंडरूपण केलेला वाला होते। तुझं उजवा डोरा तू पाप करावले कारण झाले ना त्यात तूच पणू काढून टाकून दे। तुझं समदा अंग नरकत पडे नसला रहे जोग तुझ्या अंगपल्ला एक भाग नाश होचा तुले फायदास की तुझं उजवा हात तू पाप करावले कारण झाले ना त्यात तूच पणू तोडून टाकून दे। तुझा अंग समजा नरकत पडे नसला रहे जोग तुझ्या अंगपल्ला एक भाग नाश होचा तुले फायदास की आपणाच्या बायकोता सोडतो मनाचा वाला तिले फारकतीची चिठ्ठी देवो म्हणून सांगून आहे की मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, सिंडरूपणाचे कारण मिकून नाही पणी दुसरे कारण मिकून आपणाच्या बायकोता सोडावचा हर एकला
ती ता सिंड्रीन करताय. ते रकमीना सोडून दिले बाई संग लग्न होचवाला सिंड्रोपण करताय. आणि तुम्ही आगम आण नको घ्या. एक मोका आण घेतले ना ती ता प्रभूसाठी पुरी करावं म्हणून तुमचे दादी बापांनी सांगलेली गोष्ट तुम्ही नाही ऐकली की? मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, किती कुस आण नाही घेवो, हाबारीची आण नाही घेवो, थे भगवंताची राजगादी होये. भुईची आण नाही घेवो, थे भगवंताच्या पायांच्या खालताचा पीडा होये. यरुशलेमची आण नाही घेवो, थे मोठे राजाचा चार होये. तुझे डोळ्याची आण नाही घेवो. का म्हणले ना, तू एक केसात काही दवरीवनी आणि कारीवनी नाही करू सकेस. तुमची गोष्ट हो म्हणले ना हो, नाही तो नाही म्हणले ना नाही म्हणले वनीच राहो. यांदून काही जास्तचा सैतानपणू येते. डोऱ्याचे बदल डोरा, दाताचे बदल दात. म्हणून सांगलेली गोष्ट तुम्ही नाही ऐकले की? मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, वाईट माणसांता आडवा नको. तू तर उजव्या गालावर मारोचे वाले कोड डावा गाल काही फिरू. कोणी राहो तू संग झगडा करून तुझा कपडा पाहिजेल म्हणून आशा केले ना, त्याले तुझ्या अंगडीत काही दे. एकला तू तर 1.5 किलोमीटर दूर मासांग ये म्हणून जबरदस्ती केले ना, तू त्यास संग 3 किलोमीटर जाय. तू तर मागावचेले दे. आणि तू तर बाकी मागतं म्हणून म्हणावचेले तुझं तोंड नको फिरवू. तुझे शेजारदाराचा प्रेम करून तुझे दुश्मनदाराचा द्वेष कर म्हणून सांगलेली गोष्ट तुम्ही नाही ऐकल्या की? मी तुम्हाला सांगावचं काय म्हणले ना, तुमच्या दुश्मनदारांचं प्रेम करा आणि तुमचं गोसा करावच्या वाल्यांसाठी प्रार्थना करा. तवा तुम्ही स्वर्गपर होचे तुमच्या बापाला लेकरा होता. का म्हणले ना, भगवंत खरबले वालेंवर आणि चुकटले वालेंवर आपण घडवले सूर्याची उजडता निंगेजोग करताय. नियत वालेंवर आणि नियत नसले वालेंवर पाऊस पडेजोग करताय. तुम्ही तुमचं प्रेम करायचे वाल्यांतच प्रेम केले ना, तुम्हाला फायदा काय भेटते? टॅक्स वसूल करायचे वाले तसाच करतायत की? फक्त तुम्ही तुमचे भाऊ बंधनलेस वंदन केलेच राहिले ना, तुम्ही जास्त करावचं का होय? युद्ध नाही झाले वाले काही तसाच करतायत की? स्वर्गपर होता तुमचा बाप परिपूर्ण होऊन आहे, त्यासाठी तुम्ही काही परिपूर्ण होऊन राहा.